ब्रेक नका, ब्रेक घेतलो का मागीर ते टेम्पो होता. एकदा ब्रेक झाला ना तिथे होतं. 3, 2, 1 टेक. नमस्कार. हेराल्ड टीव्ही वयल्या पॉइंट काउंटर पॉइंट ह्या विकली कार्यावळीत तुमचे सगळ्यांचे स्वागत आसा. आयज आमी एका हॉट टॉपिकाचेर डिस्कशन करपाचे आसात. ते म्हटल्यार म्हादई फायर्स आनी रेजिंग प्रॉब्लेम्स. म्हणजे तातूंतल्यान जे प्रॉब्लेम निर्माण जाल्या. सध्या सगळ्याक आगी लागतात. आमी पळयलें जाल्यार इंडस्ट्रियल इस्टेटींतल्या शेडींनी आग लागता, पिळण लागली, पयर पिसुर्ल्या लागली, पर्रा आग लागली, कुठ्ठाळे आग लागली. सांग्याच्या काय वाठारांनी धाकटे आगी लागपाचे घटना घडले आणि 70चो वाठार जो सध्या चर्चेक आसा थंय आगी लागपाचे कितलेशेच घटना गेल्या कांय दिसांनी फुडें आयल्यात. ह्या सगळ्या विशयाचेर चर्चा करपा खातीर म्हादई अभयारण्याचो पाठपुरावो करपी राजेंद्र केरकर स्टुडियोर आयल्यात. सर, तुमचे स्वागत. नमस्कार. दुसरे आसात मिलिंद कारखानीस, जे पयलींचे फॉरेस्ट ऑफिसर आसात. फॉरेस्ट मॅनेजमेंट कितें आसता, फॉरेस्ट आगी कडेन कशें पळयता आनी डिजास्टर मॅनेजमेंट फॉरेस्टाच्या लेवलाचेर कशी आसता हाची म्हायती आमकां ते दितले. तुमचें स्वागत. नमस्कार. तिसरे आसात बाब एल्विस गोम्स. हांगा ते काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणून किंवा तेंचे एक मेंबर म्हणून जरी आयल्यात तरी ते फाटले अधिकारी आसात, गव्हर्मेंट ऑफिसर ते आसले. तेका लागून गव्हर्मेंट लेवलाचेर अशें प्लॅनिंग करतना कितें कितें पळयतात, कितें कितें बाजू ते विचारान घेतात हाचेर ते उजवाड घालतले. आनी चवथे आसात एक्टिविस्ट सेव गोवा सेव म्हादय हाचे प्रज्वल साखरदांडे. ते इकॉलॉजीच्या दृश्टिकोनांतल्यान किंवा थंयल्या वायल्ड लायफाच्या दृश्टिकोनांतल्यान म्हादय अभयारण्य नश्ट जावप हे कितले भयानक आसूं येता हाचेर आमकां म्हायती दितली. केरकर सर, म्हाका तुमचे पासून सुरू करपाचें आसा. ही जी आग लागली ही लक्षण कशी आयली? आग लागपाच्यो घटना ज्यो आसा ह्यो आता नवीनूच ना, अवनूच घडलेल्यो ना. अवनू कितें जाल्लें आसा की ह्यो मोठ्या प्रमाणात लागलेल्यो आसा. गेली कितलीशींच वर्सां ह्या अभयारण्यान आग लावन जास्तीत जास्त जमनी ज्यो आसा त्यो काजू आनी हेर बागायती पिकां सकयल हाडप हो यत्न चालू आसा. गेल्या 2 वर्सां सावन हांवें ह्या संदर्भात लिखण करून वेगवेगळ्या इंग्लीश, मराठी, कोंकणी वर्तमानपत्रांनी ह्या गजालीचेर लोकांचे लक्ष वेधपाचो प्रयत्न केल्लो. पूण दुर्दैव अशें की त्या वेळार ते लोकांनी तितलेशे गांभीर्यान घेवंक ना. ह्या प्रकरणान जे गुंतलेले तांकां अटकूय जाल्ली, पूण तांकां जशी ख्यास्त जावंक जाय तशी जाल्ली ना. आनी आतां गेल्या 8-9 म्हयन्यांक अशें तांकां दिसपाक लागलेलें आसा की आमचो कोण तरी वयर आसा, ताका लागून आमी सकयल जाय तश्यो आगी लावपाच्यो आनी जाय तशें ह्या रानान आमी ताबो घेवचो, अशा प्रकारची मानसिकता कांय लोकांची जाल्ली आसा. आनी तातूंतल्यान हे आगी लागपाचें प्रकरण जें आसा साट्रे, देरोडे, करंजोळ, कुमठळ, त्या शिवाय बाकी सुल्ला गांव आसा, हांगासर मोठ्या प्रमाणात आगी लावप. म्हणजे जे आता जे सांगतात, म्हणजे पयर जी एक डिझास्टर मॅनेजमेंटाची एक मोरले मिटींग जाली, ते मिटिंगेचे जर तुम्ही स्वरूप जर पळयलें किंवा त्याच्या उपरांत ब्रिफींग पळयलें जाल्यार एक ह्युमन इंटरफेस त्यांनी रूल आउट केला. आणि अशें आगी लागपाची आनीकय काय कारणां आसूं शकता, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग असत कितें असत अशी कारणां ते फुडें करतात. तर तुमकां अशें खात्रेन दिसता की ही आग लायली आसा म्हणून? आता तुम्ही बाकीची आगी लागपाची प्रकरणां हांवें पळयली आसा. ब्राझिलान लागता किंवा जगाच्या वेगवेगळ्या भागांनी आगी लागतात त्यो पळयलेले आसा. थंय ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे जशे कारणीभूत आसा तशें हांगासरूय कांय प्रमाणान आसा. पूण जेन्ना तुमी पळयतात की मॉयस्ट डेसिडियस फॉरेस्ट जे आसा त्या फॉरेस्टान आग लागता, ही कसली लक्षणां आसा? कारण जे जंगल सदाहरीत आसा, ज्या जंगलान पानगळटीची झाडां आसा, हांगा आग लागता हेच अचंबित करपा सारकें आसा. जेन्ना सकयल पालापाचोळ आसता, गवत आसता, तेन्ना आगी लागता हे आमी अमान्य करूंक शकना. त्यो लागतात आगी. पूण अशा घनदाट जंगलान जेन्ना आगी लागतात आनी व्हडले व्हडले रूख जेन्ना जायतात, तेतून माडत, किंदळ, नाणो, हसण हे जेन्ना नश्ट जाता, तेतून मागीर जायते सोरोप, जनावरां इतली प्रचंड नुकसान जाल्लें आसा. हे सगळें पळयल्या उपरांत ही मनुष्य निर्मितूच आग आसा, हातून मातूय दुबाव ना. हाचेंतल्यान आमी आतां कारखानीस सरां कडेन येवया. म्हाका एक सांगा, तुमी फॉरेस्ट ऑफिसर आसले, तुमच्या कारकिर्दीन अशें आग लागपाची घटना तुमच्या नजरेत काहीतरी आयले आसतले. तर फॉरेस्ट लेवलाचेर काळजी किती घेतली वयता?
फॉरेस्ट लेवलाचेर काळजी आमी मेन म्हणजे जो प्रयत्न करताले काळजी घेवपाचो तो म्हणजे खंयसरी उजो जेन्ना पेट्टा तो पेट्टकच बेगिनात बेगीन आमच्या नदरेक येवपाक जाय. हे कशें जातलें ही आमी काळजी घेताले. म्हणजे द अर्लिएस्ट यू डिटेक्ट इट द बेटर यू कॅन ट्राय टू कंट्रोल इट. हे ताच्या भितरलें तत्व आसा. आनी तेज्या खातीर मागीर हांव जेन्ना खोतीगांवाचो इन्चार्ज आसलो 1988 तेन्ना हांवें थंयसर 2-3 अशे जागे सिलेक्ट केल्ले की उंचावयले जागे आनी थंयसर नॉट एक्झॅक्टली वॉच टावर बट समथींग लायक वॉच टावर सो दॅट मॅक्झिमम पळोवपाक शकता आमी तशी. आनी मागीर अशी दुसरी एरिया की जी एरिया हांगच्यान जो वाठार पळोवपाक जायना पण थंयच्यान पळोवपाक जाता पण तो स्पॉट हांगच्यान पळोवपाक जाता. अशे 1-2-3 आमी कनेक्ट करून थंयसरले आमी म्हायती घेवपाची प्रयत्न करताले तेन्ना. आनी दॅट वॉज व्हेरी युजफूल. आनी आमकां म्हणजे कळटकच ताबडतोब थंय मनीस धाडप. हे प्रिव्हेंटिव्ह झाले. तांच्यानी जे अशें म्हटलें की मुद्दामून आग लायली तुमकां सांगता ते कशें आसा ते कितें आसा. फायर डज नॉट स्प्रेड ऑर कम इन टू एक्झिस्टन्स अनलेस इट इज किंडल्ड बाय समबडी. हे डेफिनेट. कोणी तरी उजो पेटयल्या शिवाय उजो लागना. उजो झाडांनी केन्ना पेट्टा. जी झाडां पळय म्हणजे ताका कोनिफेरस फॉरेस्ट म्हणटा जी हिमालयांतली अशी की ज्या झाडांनी रेझीन खूब आसता. भरपूर रेझीन आसता नाल्यार बांबू आसता आमचे. ही झाडां लागी लागी उबी आसता न्ही घसता तेन्ना घसटितात एकमेकां कडेन आनी फ्रिक्शन जावन थंयसर ती जी ठिणगी पळय पडटा ती ताका लागून थंयसर आग वाडटा सामकी. आनी सांगता जेन्ना ओके सांग. तेन्ना जेन्ना ती पळय अशी कोनिफेरस झाडां हिमालयांतली नाल्यार तत्सम भागांतली की जांचे भितर रेझिन्स चड आसता आनी ताका लागून ती झाडांच इन्फ्लेमेबल आसता. रोखडीच पेट घेता. ती झाडां जेन्ना लागीं लागीं उबी आसतना वाऱ्यान हालून घट्टिता तेन्ना तातूंत ठिणगी पडटा. पण म्हादयच्या संख्येन तशी झाडां ना. तुम्ही फॉरेस्ट ऑफिसर म्हणून सांगता की तशी झाडां म्हादयन आमच्या गोंयान खंयसर तशी झाडां नात. म्हणजे झाडाक झाड घासून उजो लागलो गोंयान शक्य ना. गोंयान पेट्टा उजो तो कोणी तरी लायता म्हणूनच पेट्टा. हे 100%. तुमचो अनुभव कितें असोच म्हजो अनुभव. भायल्यान कोण आतां कितें करता लोक तातूंत कारणां आसात. कांय लोक ते धनगर आसता थंयसर ते कितें करता तांकां खबर आसा की जेन्ना आतां वसंत ऋतू येता पळय तेन्ना नवी पालवी येता. तण नवे येता. ते तण नवे येवपाक पयलीं आसा थंयसरले लासून उडोवपाक जाय. ते लासून उडयल्यार रोखडे तण फर्स्ट क्लास धुमार ताका बरें येता. ते उपजिविके खातीर करता तांच्या जनावरां खातीर तशें ते करता ते एक कारण. दुसरें कारण म्हणटात ते कांय जाग्यार आमचे लोकांच्यो काजी आसतात भितर. हांवें काजी एनक्रोचमेंट केल्ली आसा न्ही त्या काजींनी मागीर कितें जाता तांकां थंय सगळें लीप करपाचें आसता. खंय कितलो कश्ट घेतलो म्हयनो कितली घेतलो सगळें कातरपाक टायम लागता. झाडून सडपासून मागीर सगळें लासून घेवपाचें म्हणटकच निवळ जाता सगळें. ते दुसरें कारण. तिसरें कारण अशें आसता की बाबा आतां हांणी सांगच्या प्रमाणे की म्हाका हो क्लेम करपाचो आसा म्हणटा आसा ते वेजिटेशन अर्दे नाश करून उडोवपाचें म्हणटकच फाल्यां म्हज्यान थंयसर झाडां घालपाक जाता काजी नव्यो. तेज्या खातीर अशी ही वेगवेगळी कारणां आसता ताका लागून ते घालता. आतां हे करता ते बरें आसा पण ते अवॉयड कशें करप ते प्रिव्हेंट कशें करप हेच इम्पॉर्टंट. ताचेर आमी येवया. एल्वीस बाब म्हाका एक सांगा तुमी सरकारी ऑफिसर आसले आतां जरी तुमी काँग्रेसीन आसले तरी तुमी ब्युरोक्रेसी किंवा एडमिनिस्ट्रेशन पळयल्लें आसा. गोंयाक एक व्हडली रानाची परंपरा आसा. खूब रानां आसा. पोर्तुगीज तेंपा पयल्यान ती सगळी रानां राखून दवरलेली आसा.
तर रानां राखपा खातीर किंवा एक डिझास्टर जावपाचो न्हू पण गव्हर्मेंट लेवलाचेर कसो विचार केलो वता, वेअर इज द फेल्युअर इज? आता कितें जालां, गव्हर्नन्स म्हणटा तें आमकां खंयच्याच क्षेत्रांत दिसना. ह्या फॉरेस्ट खात्यानूच न्हय, सगळ्या क्षेत्रांनी गव्हर्मेंट म्हणटा तें गव्हर्नन्स म्हणटा तें दिसना. गव्हर्मेंट आसा, तुमकां खबर आसा, एक गव्हर्मेंट आमचो आसाच, पण एक्चुअल गव्हर्नन्स जें जावपाक जाय तें ना. डिझास्टर मॅनेजमेंट जो आसा तो पळयलो जाल्यार एक डिझास्टर मॅनेजमेंटाची तयारी म्हणटा ती आमचे कडेन नाच. आमी लास्ट आयकल्लें डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी केन्ना एक्टीव आशिल्ली जाणा? कोवीड जालो तेन्ना. ते सतत मेळटाले आनी कित्याक कितें रॅश डिसिजनां कित्याक कितें घेताले, प्रोक्युअरमेंट करताले, क्लॉजीस यूज करताले इमर्जन्सी परचेज म्हणून, थंय बी भ्रश्टाचार करताले. आनी आतां सडनली काल वो जेन्ना आमकां उजो पळोवपाक मेळ्ळो तेन्ना डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीचो रोल परतो दिसता खंय तरी. म्हणजे एक अशें सतत्यान एक पॉलिसी अशी डिझास्टर कशें कंट्रोल करपाचें तशें आमचे कडेन कांयच ना. रान खात्याचें जर पळयलें जाल्यार हांव तुमकां सांगूंक शकता, ऑफिसरां मदीं जावं ते सकयलो स्टाफ आसा तांकां एक मोटिवेशन अशें कांय ना. आज सुद्दां तुमी पळयलें जाल्यार 500 तरी लोक थंय लेबर म्हणून आसा, तांकां हें दिलां, युनिफॉर्म दिला. ते कोण 50 जाले, 55 जाले, थोडे सामके 60क तेंकले तरी सुद्दां ते रेग्युलरायज जावंक ना अजून पर्यंत. तर कितें मोटिवेशन आसा काम करपाक? अशा परिस्थितीन जेन्ना एक डिपार्टमेंट काम आपलें फुडें व्हरता तेन्ना जेन्ना असो प्रसंग येता तेन्ना हें काम अवघड जाता. म्हणून एक होलिस्टीक अप्रोच आसपाक जाय. केन्ना कितें जायत तें आमच्यांनी सांगूंक जायना. आनी आतां जशें सांगलां, जेन्ना मॅनमेड डिझास्टर, गोंयांत चडशे मॅनमेडच डिझास्टर आसता, ते मागीर रानानूच न्हय, ते कोस्टल एरियान वचा तुमी, थंय बी मॅनमेड डिझास्टर. आमचो बीच प्रांत पळयलो जाल्यार सगळो मॅनमेड डिझास्टरच जाल्लो आसा. आनी तशें जर आमी फार अशें कोणशाक गेले, इस्टर्न म्हणजे ते सह्याद्रीजा कडेन गेले जाल्यार थंय आतां आमकां मॅनमेड डिझास्टर पळोवपाक लागले. हाच्या फाटल्यान कोणाचो तरी हेतू आसा. आनी म्हणून एक कॉम्प्रिहेन्सीव आमचे पर्यावरण जे आसा, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू गोवा. कारण गोंयचें अस्तित्व कितें की एनवायरमेंटली गुड स्टेट, सेफ स्टेट. आतां ते नश्ट करपाक जे आतां हे पळय दुश्मन कशे आतां ह्या स्टेटीच्या मुखार सरल्या, तांकां कशें थांबोवपाचें म्हणून ताका एक बरें शिस्त आशिल्लें राज्य गव्हर्नन्स जाय. दॅट इज मिसींग. प्रज्वल बाब, म्हाका सांगा की सेव म्हादय, सेव गोवा तुमची मुवमेंट चालू आसा आनी जो वाठार आतां आगीच्या बक्षस्थानी पडला तो म्हादय वायल्ड लायफ सँच्युरीचो आसा. म्हणजे 1999 तो नोटिफाय जाल्लो, पण वायल्ड लायफ मॅनेजमेंट प्लॅन जो आहा तो म्हाका दिसता केन्नाच इम्प्लिमेंट राजेंद्र बाब करूंक ना न्ही तेंच्यांनी तो मॅनेजमेंट प्लॅन करून घेतला आनी तो घेवन आतां सुशेगाद आसा. ते केन्ना इम्प्लिमेंट करताले ते कळत ना. हेच्या पयलीं हांवें 10 वर्सां मागणी केल्ली, प्लॅन करा म्हणून. प्लॅन केला, प्लॅन करून तो इम्प्लिमेंटूच करूंक ना. तर तुमचो लढो हो सुरू जाल्या उपरांत त्या भागान एक व्हडली आग लागता. म्हणजे आतां गोंयांत कितल्याशा वर्सांची परंपरा आसा, जंगल आनी रान म्हणटा ते आयज येवना, कित्याक झाडाची डेन्सिटी आतांय काय चड जाल्या अशें कितें हें ना. अवनूच उजो लागप आनी म्हादयचो विशय हाचेर तुमकां कितें लिंक आसा अशें दिसता? सेव म्हादय, सेव गोवा फ्रंटाच्या तर्फे आमी हो लढो चालूच दवरला. एक्चुअली एवरी डे, म्हणजे प्रत्येक दिसा आमी मेळून हाचेर कितें नाल्यार कितें मिटींग, कितें प्लॅन आमचो चालूच आसा. नेक्स्ट कोर्स ऑफ एक्शन कितें आसतलो हें सगळें चालू आसतनाच ही उजो लागलो. आतां हो उजो लड्याक लागून कितें हे कनेक्शन लिंक तशें इस्टाब्लीश करपाक म्हणपाक शकना. पूण जशें सगळ्यांनी म्हणलें की हें ह्युमन मेड, म्हणजे तातूंत एंगल असो आसा की वायल्ड लायफ सँच्युरींतली झाडां आनी वायल्ड लायफच उरिल्लें ना जाल्यार त्या लढ्याकूय मागीर काय अर्थ उरचो ना. एक आमचे एक स्ट्रॉंग पॉयंट जो आसा आनी आशिल्लो की ती वायल्ड लायफ म्हणजे बायोडायवर्सिटी जी आसा, जरी हो पार्ट गोंयचो पार्ट वर्ल्ड हेरिटेजाच्या अंडर वर्ल्ड हेरिटेज बायोडायवर्सिटीच्या अंडर येवना, फक्त महाराष्ट्रान कर्नाटक आयला, तरी आसतना ही सगळी जी बायोडायवर्सिटी आसा हाची म्हादयची, दॅट वॉज वन ऑफ आवर स्ट्रॉंग पॉयंट्स इन कोर्ट आनी अदरवायज की ओके आमची ही बायोडायवर्सिटी आमकां राखपाक जाय म्हणून. आनी ताजेरूच सगळे स्पायरल इम्पॅक्ट आसा, रेन फेड रिवर्स आसा, सगळें हें वाचोवन दवरपाक आमकां मदत जातली. हें तेच जर उजो लावून जर ते नश्ट केलें जाल्यार आमकां आनी फुडें मागीर वचपाकच प्रॉब्लेम. म्हणजे कितें म्हणून आमी सायट करतले.
हांगा जर बायोडायवर्सिटीच ना, हे आतां एक जायत आसा गोंयांत, कितें कितें एवरी डे तुका कितें कितें जायत आसा. सो इट इज डिस्ट्रक्टीव, एनवायरमेंटाचे तर्फे डिस्ट्रक्टीव आसा किंवा आनी कितें हेरिटेज डिस्ट्रॉय जाता, हें चालूच आसा, एवरी डे चालू आसा कितें ना कितें. आनी आतां ही न्यूज की उजो लागलो, आनी जेन्ना हो लढो चालू आसतनाच उजो लागलो म्हणटकीर खंय तरी कितें रिमोटली लिंक आसा कितें. सो आमकां हो हें अशें जावपाक जायना हाच्या फुडें, कारण मागीर आमकां कॉजच नासतलो न्ही म्हादय हो फुडें व्हरपाक, लढो हें करपाक. न्ही हो विशय आसा, तुमकां जर लक्ष नासलें जाल्यार तुमी तो विशय फाटीं काडिल्लो. वाघेरीचो जो डोंगर आसा थंयसर पयलीं झाडां मारपाचो, रोड करपाचो, ते प्लॉटिंग करपाचो प्रयत्न जाल्लो, आनी तेच्या उपरांत हो आतां उजो लागला. हे दोनूय प्रकरणाचो तशी लिंक कसो येता? हय, ती प्रकरणां जी आसा, वाघेरी कितें जाल्लें आसा की वाघेरी डोंगर जो आसा तो खाजगी जंगल क्षेत्र म्हणून तेका दर्जो मेळ्ळलो आसा. आतां ते खाजगी जंगल क्षेत्र मालकी आसा ती कायम उरता, पूण कितें केल्लें आसा, हे जंगलान आमकां हॉटेलां बांदपाक जाय, आमकां हांगा रस्ते करपाक जाय, आनी तेका लागून तेंच्यांनी मालकांक सांगलें की आमकां रस्ते करून दियात, आमकां थंय घर नंबर दियात. तेंच्यांनी बेकायदेशीरित्या घर नंबर सगळे घेतलेले आसा आनी रस्ते केल्ले आसा. म्हणून कितें जाल्लें की हांव जेन्ना ह्या सगळ्या जंगलांक पळयतालो, दिसतालें म्हाका म्हाज्या दोळ्यान की ही जंगलां नश्ट जाता. हांवें आवाज केल्या बरोबर सरकारान मागीर कारवाई केल्ल्याचें नाटक केलें. 1 वर्स जालें, अजूनय त्या प्रकरणाचें इन्व्हेस्टिगेशन नांवाची चीज सरकारान करूंक ना. हांवें RTIच्या अंडर म्हायती मागली, सरकार सांगता इन्व्हेस्टिगेशन इज इन प्रोसेस. 1 वर्स जालें तरी तेतून कांयच प्रगती जाल्ली ना. जेका तेंच्यांनी गुन्हेगार म्हणून एका मनशाचेर हें दवरलो, फार लायलो, तेका 1 म्हयन्या उपरांत परतो रुजू करून घेतलो. हे कसलें कितें चल्लेलें आसा? आतां हांगा वाघेरीकूच आमकां कितें शिक्षा जावंक ना, मागीर हांगा कसली शिक्षा जातली, कसलें इन्व्हेस्टिगेशन जातलें? सगळीं ल्हानां रासून गोबर करा, मागीर म्हादय उरूं नाजाल्यार गोंयचें उदक न उरूं, हे सगळें चल्लेलें आसा. सगळें चल्लेलें म्हणजे वाघेरीची तेंकां जे प्रकरणां जे पयलीं जाल्ले, प्लॉटिंग जाल्ले, रोड जाल्ले, झाडां तोडली, हे सगळे पसले म्हणून हे फुडली स्टेप आहा. हय हय, ही फुडली स्टेप आसा. आतां कितें केल्लेलें आसा की ते वायल्ड लायफ सँच्युरीन येता. हांवें हो विशय लावन धरला, सातत्यान थंय वयता, म्हणून तेंच्यांनी फुडल्या एका लॉक घातलेले आसा. म्हणून फाटल्यान जे कितें चल्लेलें आसा न्हू, तेचेर कांय म्हणजे पोलीस धाडटात, पाहणी करतात आनी आपल्या भाशेन म्हणून रिपोर्ट दिता की थंय कितें चलना म्हणून. पूण एकंदर तुमी, हांव गोंयच्या सगळ्या लोकां कडेन मागणी करता, पर्यावरण कार्यकर्त्या कडेन मागणी करता की तुमी सरकारा कडेन मागणी करा की ह्या सगळ्या गजालीचे ऑडिट जावनी, पळोवनी लोकांक येवन बाबा हे कितें चल्लां म्हणून. कारण हांव त्या भागांत रावता, म्हणटा म्हाजो कितें जालें की म्हाका हें जंगल इतकें प्रिय आसा, म्हाज्या अस्तित्वा कडेन हांवें तेका बांदलेलें आसा. म्हणटून निदान बाकीच्या म्हणजे म्हाजो तो एक भावनीक विशय जाल्लो आसा, पूण बाकीच्या लोकांनी हे सगळें पळोवंक जाय. पळयल्या उपरांत तेंच्या लक्षांत येतालें की बाबा हें सगळें षडयंत्र आसा. हें षडयंत्र आमची रानां काबार करून थंय म्हणजे साट्रे आनी पारवड हांगा नवीन रस्तो करपाचें स्वप्न जें आसा, हे शेख चिल्ली स्वप्न आसा. बेळगांव वचपाक कितले तुमी म्हूण रस्ते काडटाले, आनी अशा रानांतल्यान जर रस्ते काडले ज्या सरकाराक खबरूच ना की बाबा एक गांव आसा. म्हणजे गोंयाच्या लोकांचे सुद्दां म्हाका अजब दिसता की एक गांव तेंचो नश्ट जालो, कोणीच वचून थंय पळोवंक ना. अख्खो गांव नश्ट जाला, गांवान वचपी रस्तो ना जाल्यार सरकार आतां नवीन रस्तो बांदपाक सोदता. तो खंयच्यान व्हरताले रस्तो? आम्याचो गवळ म्हणून गांव आसा, सगळो उद्ध्वस्त जाल्लो आसा. इतकेच फरक की माळीन हांगासर लोक वस्ती आसले, लोक मेले म्हणून जगाक कळ्ळें. हांगासर जंगल नश्ट जाले, जनावरां मेली, कोणाक पडलेले ना. म्हणजे आमचो सोयरो जर मेल्लो आमी रडत वयताले आसले, आमचो सोयरो मेलो. महापुरान जी दरड कोसळ्ळी तेन्ना, महापुरान न्हू ती मनुष्य निर्मितूच आसा सगळे. त्याच्या खातीर सरकारान व्हडली समिती नेमली, जम्बो समिती नेमली, व्हडले व्हडले अधिकारी घातले. खंय रिपोर्ट आसा कोणा कडेन येयला? विधानसभेन सुद्धा चर्चा जावंक ना. आमच्या विरोधी पक्षाकूच पडलेले ना, कोणाकूच पडलेले ना. म्हणून ही अशी कोणाक खबरय ना एक गांव बाबा नश्ट जाला म्हणून. तुम्ही बरयला, हांवें ह्या सगळ्या पेपरांनी बरयलेले आसा. मराठीन बरयला, कोंकणीन बरयला, इंग्लीशीन बरयला. पूण ह्यो कशे हे विशय जेन्ना आमच्या जगण्या कडेन आमी लायता न्हू, तेन्ना हेचेर आवाज उठोवप जाता. आतां तेंच्यांनी जशें म्हटलें, आतां तुमकां फॉरेस्ट ऑफिसर म्हणून विचारता की अनेक फावटी अशें जाता की तुमचे जे लोवर लेवल जे स्टाफ आसता त्या स्टाफांनी थंय रावपाक जाय म्हणून तांकां थंय डिप्लॉय केल्ले आसता. तांकां रावपाक ते क्वॉर्टर्स दिल्ले आसता. क्वॉर्टर्सान त्या कोण रावना, गस्तीक कोण वचना, भितर मेरेन कोण गस्त घालिना, आनी फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या पातळीचेर सगळं दुर्लक्ष जाता. असो एक एकंदरीत सगळो ह्या सगळ्या हेतूंतल्यान सूर दिसता. म्हणजे
अनेक ठिकाणी फॉरेस्ट क्वार्टर्स जे असतात ते दुर्लक्षित उरलेले आहा. म्हणजे विधानसभेतही त्याची चर्चा जाली की फॉरेस्ट गार्डा खातीर क्वार्टर्स बांधले, आता त्याचे कितें करया, टुरिजमान रुपांतर करपाचे आसा काय कितें, असो अनेक फावटी विशय चर्चेक आयला. तुमचो अनुभव कितें आसलो? लोअर स्टाफ कितें करता? म्हजो अनुभव सामको स्पश्ट आसा ह्या बाबतीन की आमचो लोअर स्टाफ जो आसा तोच खरो कामाचो स्टाफ. तो क्वार्टर थंयसर सारक्यो नात म्हणून रावपाक शकनात आयत एखाद वेळार. सरकार फेल जाता, क्वार्टर्स फेल जाता ते क्वार्टर सारकें रावपा सारकेंच ना जाल्यार मनीस हांव थंय वचून कसो रावतलो? फक्त भिंती बांदता आनी सरकार येता, उदक आसना काय आसता पयलीं आसता, पण ते रिपेर करपाक खूप वर्सां राविल्ले. आमचे म्हाका खबर आसा, हांव 76च्यान पळयता, 1976च्यान सगळो आमचो स्टाफ क्वार्टर्सान रावतालो आनी सुंदर काम करतालो. पेट्रोलिंगाक भितर वचप, गस्त करप, वेवस्थीत रातची करप, दिसाक आमी सुद्दां केल्ली आहा. आमच्या बरोबर तो स्टाफ आमच्या स्टाफान केली आसता. स्टाफ क्वार्टर ना पासून जाल्यार स्टाफ आमच्या बरोबर येता आनी सगळी कामां परफेक्ट करता. क्वार्टरचो प्रश्नच ना. क्वार्टर आतां कितें आसा थंयसर मुख्य कितें की जितले स्टाफ आसपाक जायत कायद्यान, जितलो स्टाफ आसपाक जाय, जितले आमची जाका फॉरेस्ट फोर्स पळय म्हणटा, हांगा आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटान एक पोस्ट आसा, हेड ऑफ द फॉरेस्ट फोर्स, HOFF हॉफ म्हणून सगळ्यात हायेस्ट पोस्ट आसा ती अबाव चीफ कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट. ती बरोबर ना ती आसा. फॉरेस्ट फोर्स खंय आसा? फोर्सच ना, फॉरेस्ट फोर्सच ना. तो फोर्स कोणी हाडपाचो आनी गव्हर्मेंटान रिक्रूट करपा नाका. फॉरेस्ट फोर्स ना, फॉरेस्ट फोर्स ना. तुमकां खबर आसा की गव्हर्मेंटा कडेन प्रपोजल गेले आनी गव्हर्मेंटान पेंडींग दवरले बी, अशें कितें जाल्लें पयलीं? हांव जेन्ना दिसली तुमकां सांगता 2012 पयलींची गजाल, म्हाका 2010ची गजाल आसतली, तेन्ना आमचे चीफ मिनिस्टर पर्रेकर साहेब आशिल्ले आनी तेन्ना तांणी ते एक स्प्री केल्लो रिक्रुटमेंट करपाचो. 400 कितें लोक भरपाचे केल्ले फॉरेस्ट गार्ड आनी फॉरेस्टर हाचे. आनी ताका म्हाका आनी आमचो एक दुसरो ऑफिसर आशिल्लो, आमकां दोग जाणांक तें काम दिल्लें करपाक. आमी तें काम केलें सगळें, आमचो रिपोर्ट केलो. ताजेर फुडें कांय येवंक ना. फोर्सच तयार जावंक ना. आयज मेरेन ताजेर कांय ना. उदक फोर्साचें काम करता कोण सद्या? कोणाक खबर आहा? म्हणजे सँच्युरीन गस्त घालप आतां वतात आमचे लोक वतात म्हणूनच सँच्युरी धांक वता आनी 5 ना 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 खोटी गजाली. आमचो स्टाफ रातचो पासून गस्त घालता, दिसाची पासून गस्त घालता, डेफिनेटली घालता. आनी ताका लागून आसात त्यो सँच्युरी आसात, पण मनीसच थोडे कितले घालून गस्त करून करून कितली एरिया कव्हर करतले? एरिया बरो मोठी आसा, हंड्रेड्स ऑफ स्क्वेअर किलोमिटर्स. कशी शक्य आसा हे करपाक? शक्य ना. जितली वाडपाक जाय. आतां बाबा इतली आमच्यो फार फ्लंग्स एरियाज आसात, वेगवेगळी वाठार आसात, थंयसर आमचो मनीस पावतलो म्हळ्यार हांगच्यान ताका चलून वचप शक्य ना. थंय मनीस वचून थंय दवरपाक जाय, थंय पावपाची वेवस्था करपाक जाय, थंय ताका लॉजिस्टिक्स दिवपाक जाय, थंय ताका प्रोविजन्स दिवपाक जाय. थंय ना 1 आनी 2 मनशांनी न्ही, कमीत कमी 8-10 मनशांचो एक सेक्शन आसता. म्हणजे त्या मनशाक थंय सगळे फॅसिलिटी दिवपाक जाय, ताका रावपाक कंपल्सरी करपाक जाय. थंयसर कितें म्हणटात त्या वॉच टॉवर्सांची एक सिरीज ऑफ वॉच टॉवर्स हॅज टू बी देअर, मॅन्ड वॉच टॉवर्स विथ बायनोक्युलर्स ना कितें टू हॅव प्रॉपर वॉच ओवर द ऑल. कांयच ना. वॉच टॉवर बांधल्या तेंच्यांनी, वॉच टॉवर बांधल्या, पण वॉच टॉवर मनीस ना. एंटी पोचिंग सेंटर उबारल्या, थंय काम करपी कोण ना, अशी परिस्थिती जाल्ली आसा. म्हणजे ही जी मॅनेजमेंटाची पळय जो पार्ट आसा काय ना, तो कोणी पळोवपाचो आसा? ते आमचे फिल्डावयले मनीस पळोवपाक शकना. दॅट इज टू बी सीन अप लुक्ड आफ्टर बाय द हायर पीपल. प्लॅनिंग करतात ते. हय, म्हणजे हायर एचलॉन्स ऑफ द डिपार्टमेंट आणि हायर सेक्शन आणि प्लॅनिंग एक सेक्शन आसा फॉरेस्ट डिपार्टमेंटान. हय, प्लॅनिंग आसा प्लॅनिंग एंड स्टॅटिस्टिक्स आसा. एट द सेम टाइम देर इज सगळी हय रिसर्च म्हणून डिव्हिजन आसा व्हडले. कितें रे गेली 50 वर्सां रिसर्च डिव्हिजन आसा. कितें एक पेपर ना, पेपरच ना. वॉट रिसर्च नथींग. आतां इतलो स्कोप आसा करपाक, रिसर्च करपाक उजो पेट्टा कसो. एल्वीस बाब, म्हाका एक सांगा की हे सगळे तुम्ही आता 2 गजाली ऐकले. तुम्ही सरकारी नोकऱ्यान राहा, परत तुम्ही म्हणटले की आपले तुम्ही सरकारी नोकरी हे काडटा म्हणून. तसं नाही, पण तुम्ही
कितें आसता की एक लेमॅन एक गजाल पळयता आनी तुमी भितर नासले पण तुमकां कांय गजाली आणखी चड खबर आसूं शकता म्हणून हांव तुमकां तो रेफरन्स दिवन विचारता की हे सगळे कडेन तुमी कशें पळयता. पळय पयली स्वातेर न्ही हांगा एक सरकाराचो जर मनीस आशिल्लो जाल्यार एकदम बऱ्याक पडपाचें ना. हांवें आपोवपाचो प्रयत्न केलो, हांवें रुलींग पार्टीकाय कॉन्टॅक्ट केलो, गव्हर्मेंटाकाय केलो, पण तांच्यांनी कोणी धाडूं ना. ते कितें करतलो जालां कितें जाणा हांगा इव्हेंट मॅनेजमेंट म्हणटा तें सरकाराक एकच काम बरें समजता. आतां तुमी पणजेच पळयलें जाल्यार इतले धुमशण घातलेले आहा तरी सुद्दां इव्हेंट जावपाचें जाताच हांगा मागीर कितेंय म्हणा तुमी मागीर तें फिश फेस्टिवल म्हणा मागीर तें कितें लोकोत्सव म्हणा आनी तातूंत भितरूच धुल्लान धुल सगळें चलता. आज 1,000 कोटी पणजेचेर मोडटा म्हणटा न्हू, इट इज रेकॉर्डेड. हांव म्हजे कांय फिगर सांगना. 1,000 कोटी तुमी मोडटा. हांगा जर फॉरेस्टा कडेन जर पयशी आतां ते दीस गेले खरें म्हणजे ते मोटिवेशन आशिल्ले लोक आतां तुमकां सोंपेपणी मेळना, सरकारान बी मेळना आनी तांकां मोटिवेशन दिवपाचे वयर बसले तेही ते तसलेच जाल्ले आसा. कर रे तूं म्हणल्यार तशें करपाचें आतां आज अशी दादागिरी चल्ल्या. आज टॅक्नॉलॉजी आसा, आज इतल्या प्रमाणान प्रचंड टॅक्नॉलॉजी वाड जाल्ली आसा की टॅक्नॉलॉजी यूज करून इवन आतां वॉच टावरान जरी मनीस नासले जाल्यार टॅक्नॉलॉजी तुका इजिली डिटेक्ट करून सांगूंक शकता. आतां सुद्दां हांव काल पळयतालो जेन्ना हांव त्या वाठारान गेल्लो, उजो लागला पळय ते कर्नाटका आनी गोव्याच्या बॉर्डरीर सुद्दां वयर इतलो लागिल्लो आसा. आज कर्नाटकाक तुमी इन्वॉल्वच करून घेवंक ना हितून. जॉयंट एक्शन प्लॅन जावपाक जाय आशिल्लो, सेंट्रल गव्हर्मेंट हितून मदीं पडपाक जाय आशिल्लो, तर कोणच पडना. हांगा हें चल्लां आमचे कडेन हें अशें हांगा उजो लागलो थंय उजो लागलो. तांकां एक्चुअली ताचेर प्रोएक्टीव स्टेप्स कांय घेवपाचे ना. आज जर टॅक्नॉलॉजी यूज करून सोर्स ऑफ फायर सुद्दां तुमी आतां इमेजरी काडून गुगलांतल्यान किंवा असली यंत्रणा जी आसा ते काडून तुमी ठरोवंक शकता. पण हांकां तें विलच ना करपाचें. तांकां फक्त हे जागे आतां जशें सांगलां आनी राजेंद्र बाबान हेंचे फक्त पयशां कडेच हें गेल्लें आसा. स्वताचे बिझनस आनी खंयच्यान पयसा गोळा करपाचो ते आतां रानान सुद्दां पावले. म्हणजे फाल्यां जर ते आतां बीच किनारो असो उद्वस्त जाल्लो आसा ते सुद्दां ते वाट लावपाक आनी वेळ लागचो ना अशें म्हज्या मतान. ते मागीर उदक मेळूं ना जाल्यार आनी कितें लासून गोबर जावं तेंचे सादल्यार पुरो अशी परिस्थिती आज गोंयांत जाल्ली आसा. म्हणून हे सगळे प्रॉब्लेम सरकार जे आसा ते बेश्टे सरकार असले म्हणून जायना, इट शूड बी सीन इन एक्शन. म्हणजे टेक्नॉलॉजी तेंच्यांनी वापरपाक जाय आणि हे एक मोठो डिझास्टर म्हणून सेंट्रल गव्हर्मेंटाकाय इन्वॉल्व करपाक जाय. खरें म्हणजे इन्वॉल्व जावपाक जाय आशिल्लें आतां पर्यंत. फॉरेस्ट मिनिस्ट्री, एनवायरमेंट आनी कितें क्लायमेट चेंज आनी म्हणटा ताका आतां हे कित्याक पडना आतां. खरें म्हणजे वयल्यान शिष्टमंडळ येवन जॉयंट एक्शन प्लॅन जावपाक जाय आशिल्लो कर्नाटका आनी डिझास्टर मॅनेजमेंट पडपाक जाय आशिल्लें. केदो व्हडलो उजो तुमी जर थंय प्रत्यक्ष गेले जाल्यार तुमकां समजतलें दुख्ख जाता. वो उजो वयर पावला, सामको टोकार पावला, सगळो वो माउंटन हो पळय आसा सह्याद्रीची रेंज एका म्हणजे कंटिन्युअस. आनी जशें प्रजाल आतां सांगताले की बायोडायवर्सिटी हांगा आमी रेकग्नायज युनेस्कोन करूंक ना आमच्याच भागान. हेवटेन कर्नाटका करता, हेवटेन महाराष्ट्र करता, मदीं कित्याक करूंक ना हो एक्चुअली प्रश्न न्ही. हो सुद्दां सुटावो जावंक जाय आसलो आतां पर्यंत. आनी हाज्या फुडें आतां परत ते बोवाळ मारता केरकर साहेब की टायगर रिझर्व सुद्दां अजून तुमी डिक्लेअर करिना. हांव जस्ट वाचतालो जयराम रमेशाचे लास्ट तेन्ना पासून ते आग्रो करीत आयल्या की टायगर रिझर्व म्हणून डिक्लेअर करा तुम्ही तुमचो हो प्रांत जो आसा तो. कित्याक करिना ह्या प्रश्न जयराम रमेशान सांगला, जयंती नटराजन सांगला. आनी इतलेच न्हू तर मागीर प्रकाश जावडेकर जेन्ना मंत्री जाले भारतीय जनता पक्षाचे तेंच्यांनी सरकाराक पत्र धाडला की तुम्ही टायगर रिझर्व करा म्हणून. डेहराडूनच्या खंयच्या संस्थेने अहवाल करून घेतलो. हांव ते अहवालाचे बाकीचे सांगना. जेन्ना 2 काँग्रेस मंत्री सांगता आणि तिसरो मागीर बीजेपीचो मंत्री सांगता तरी सरकार हलना. म्हणजे हेंका सगळे म्हाका दिसता की थंय लायमस्टोन आसा, थंय मायका आसा, थंय आयर्न आसा, थंय मॅंगनीज आसा, थंय खाणी उबारपाच्यो आसा दिसता तेंका. हे सगळे ल्हान रासले म्हणजे मागीर खाणी करपाक मोकळे. आनी गोंयान सोने मेळटा न्हू, मागीर सोने बी काडा. सोने बी काडटा. अमित बाब यांची पोटां भरचीच ना. इन अदर वर्ड्स यांची पोटां केन्ना भरचीच ना. म्हणजे गोंय सपोजर यांची पोटां भरची ना अशी परिस्थिती जाल्ली आहे. पर्यावरणाच्या दृष्टिकोनांतल्यान तुम्ही ह्या सगळ्याकडे कशे पळयता? म्हाका दिसता हे सगळे एंटी एनवायरमेंट ज्यो एक्टिविटीज आसात त्यो भयंकर वाडल्या. कितले जर गव्हर्मेंटान म्हणले की आमी कन्सर्न फॉर एनवायरमेंट आणि सरकारी एक्शन जायना, एक्शन एब्सोल्युटली जायना. एंटी एनवायरमेंट एक्टिविटीज इतल्यो वाडल्या म्हणजे एवरी डे खंय तरी कितें डिझास्टर जाता. तो डिझास्टर मॅनेजमेंट हे करपाक जायना आनी वयल्यान सगळे डिस्ट्रक्शन ऑफ एनवायरमेंट चड चल्ला. इन्क्लुडींग मादयचो हो प्रश्न न्ही, तो मादय वळोवपाचो जो प्रश्न आसा कर्नाटका गव्हर्मेंटाचेर कांयच हें जायना. आनी आमी कसले आनी वयल्यान आमी लुक्स लायक सेंट्रल गव्हर्मेंट इज टोटली हँड इन ग्लोव्स विथ कर्नाटका गव्हर्मेंट. आनी
टोटल एंटी एनवायरमेंट कसलेच लॉ कितेंच इम्प्लिमेंटेशन कितेंच इफेक्टिव्ह जावना सगळं डिझास्टर चल्ला सो आय फील इट इज अ टोटली एंटी एकच उदाहरण दिता पळय ताणें सांगला तेजें एकच उदाहरण दिता आता ह्या हांगा आमच्या सह्याद्रीन वचपाची गरज ना ह्या भागान सात्रे भागान किंवा रिवे खंय ह्या भागान वचपाची गरज ना हांगा पळय ह्या हालीच्या दिसांनी हिल कटिंगा पळय चल्ल्या इल्लीगल म्हाका दिसता रिकॉर्डेड म्हाका दिसता 50 काय 60 तरी अशें आता या 2 महिन्या भितर केसीस जाल्ले आसतात एक केसीचेर एक्शन जायना कंटिन्युअस कोणाचेरच एक्शन जायना कांयच एक्शन जायना तुम्ही कितें सांगता जवळजवळ 25-30 वर्सां पयलीं जो पयलो मनीस एक 2-3 जाण पयले ही मे नॉट बी रिमेंबरिंग दॅट ल्हान आसतलो तेन्ना म्हाका दिसता तेन्ना लेफ्टनंट जनरल सरदेशपांडे बेळगांवचो आणि काय लोकांक घेवन हांगा आयिल्लो आनी ताणें तें सुरू केल्लें एक्चुअली सांगपाक हय काल भायर पडलो तेन्नाच्यान सुरू जाला सगळें ताणें पयलीं हांगा सांगलें की तुमची म्हादय वयता म्हणून एक्शन घेयात कोणी कितें केला होय मनीस इकॉनॉमिक सेन्सिटिव्ह करपाची तर दिल्ली मेरेन बिचाऱ्यान रिप्रेझेंटेशन ताणी खूप तांचो एक पंगड आसा कर्नाटकांतलो जो म्हादय खातीर वावुरता ताणी तेन्ना साकून खूप प्रयत्न केला आमच्या लोकांनी काय करूंक ना विशिष्ट सरकार लक्षात घेवंक ना म्हणून सांगता फॉरेस्ट डिपार्टमेंटाचो उल्लेख केलो म्हणून सांगता फॉरेस्ट डिपार्टमेंटाकडे काम दिल्लें कोर्टान की सगळ्या झाडांचे जिओ टॅगिंग करपाचें आणि ते काम आता इतके गळे मेरेन येयल्या की 15 लाख झाडांचं डिओ टॅगिंग तांकां पर दिसा जर केले पर डे केले जाल्यार जुलय 30ची ते डेडलायन जी आसा कोर्टान घालून दिल्ली ते हे करतले फॉरेस्ट डिपार्टमेंट इतके लिथार्जीक जावपाक कित्या खातीर IAS जशे ऑफिसर असतात ते इंडियन फॉरेस्ट सर्विसाचे ऑफिसर त्या डिपार्टमेंटाक आसा इतर डिपार्टमेंटाक ती प्रिविलेज ना पोलीस डिपार्टमेंटाक जसे IAS IPS अशे IFS असतात डझन्स ऑफ IFS ऑफिसर गोंयांत सध्या आसा अशें आसून सुद्धा इतके निष्काळजी असे खाते कित्या खातीर जाला आता हे जे IFS ऑफिसर आसा न्हू तुम्ही विचारा सरकाराक की खंयचो ऑफिसर IFS सोसोगडार गेला खंयचो ऑफिसर वाघेरी पळोवपाक गेला कांयच वचोंक ना आता जे सर्वसामान्य जे गार्ड असता सर्वसामान्य लोक आसा तांकां लायता तुम्ही चला आणि रिपोर्ट फायल करा आनी मागीर सही मारता अशें जाल्लें आसा आता ही आग लागल्या उपरांत सरकारान जेन्ना आमी आता बोळा करता तेन्ना काही अधिकाऱ्यांक तेंच्यांनी ऑर्डरी काढल्या डेप्युटी कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट की तुम्ही चला तुम्ही पळयात थंय म्हणून आणि हांव जेन्ना काल त्या भागान गेलो जाल्यार थंय DCF ACF RFO सगळे वयर चढून गेल्ले आसा ही गजाल म्हणजे आग लागता तेन्ना तुम्ही थंय बांय खणपाक वयतले पहिले 3 दीस कोणूच वचूना ना पयली ना पहिले 3 दीस फॉरेस्ट डिपार्टमेंट नसलेच थंय ना ना जेन्ना हे सगळे पेपराचेर आयल्या उपरांत त्याच्या उपरांत ते धांवपाक स्टार्ट जाले ते सांगपाक लागले काय व्हडली आग लागोंक ना आणि जेन्ना हांवेन फोटो घालून हे सगळ्या गजालीचेर म्हणजे बोळा सुरू केलो त्या वेळार आता धांवाधांव सुरू जाल्ली आसा आणि आता ही आग आटोक्यान हाडप खूप कठीण आसा फाल्यां आग सुद्धा आटोक्यान हाडली जाल्यार जे जैवीक संपदेचे जंगलांचे नुकसान जाल्लेले आसा म्हाज्या म्हायतीनुसार जवळ जवळ 4 चौरस किलोमीटर जंगल क्षेत्रफळ जे आसा ते नष्ट जाल्ले आसा इतले मोठ्या प्रमाणात जंगल जे आसा म्हणजे आमकां पणजे म्हाका दिसता की एक झाड जेन्ना लोक मारता तेन्ना लोक विरोधान थंय एकठांय येता शेकड्यांनी लोक बसता आणि हांगा हजारांनी झाडां नष्ट जाता सरकार जरी सांगता मंत्री जरी सांगता झाडां नष्ट जावंक ना म्हाज्या वांगडा येयात तुमकां दाखयतात आणि हांवेन जे फोटोज रिलीज केल्यात न्हू तेचे सरकारान उत्तर दिवपाचें न्हू ती झाडां जळोवन गोबर जाल्या ती झाडां खंयची तेचे उत्तर दिवपाचें सरकारान म्हणजे सगळे जंगल नष्ट झाले पूर्ण मोठ्या प्रमाणात जंगल नष्ट प्रमाणात हांवें स्वता खूब म्हणजे सगळे कडेन पावूंक ना काल जेन्ना आमी भोंवल्या खरें दुःख दिसता ते पळोवपाक इतल्या प्रमाणात उजो आणि अजून असो जो धुंवर भायर सरता दॅट मीन्स इट इज स्टील बर्निंग तुमचे कडेन हांव येता तेचे पयलीं तुमकां एक प्रश्न विचारता आयज जे व्हिडिओ समोर आयल्यात त्या व्हिडिओंतल्यान अशें दिसता की आग पालोवपा खातीर पारंपारीक जी आमची पद्दत आहा म्हणजे झाडांचो थोडो पालो घेवपाचो आनी तेनी बडोवन ती आग पालोवपाची अशी पद्दतीन सध्या सगळी आग पालेली वयता अशें फॉरेस्ट डिपार्टमेंट कडेन इक्विपमेंट कांयच ना आता तुमकां सांगता आमच्या गोंयान जे पळय आग लागता काय ना रानांनी ताका ग्राउंड फायर म्हणटात आनी ती ग्राउंड फायर पालोवपाक हो एकच सर्वोत्तम उपाय आसा ना उपाय ठीक आहे ताका म्हणटात बिटिंग विथ ब्रशवूड नाल्यार बिटिंग विथ पर्टिक्युलर बिटर्स अशें येता मुद्दाम केल्ले येता आमच्या डिपार्टमेंट तशें आसतात थोडे आता सगळे कडेन अशें ना पण कांय जाण आमी हाडिल्ले पयलीं 10-15 वर्सां पयलीं 15 वर्सां पयलीं
तेन्ना तो एक तातूंत कित्याक थंयसर इतल्या म्हणजे आमचे जे पळय फायर फायटींग सर्विसीस पळय आसात तांचे इक्विपमेंट, तांच्यो गाडयो, तांचो स्टाफ थंय पावपाक पस्तार आसा आनी ते सगळे घेवन मागीर दोंगराक वचप आनी मागीर कितें म्हणटात तें उदक पालोवपाक उदक वापरप ना आनी कितें गॅस वापरप, इट इज नॉट पॉसिबल. ताका हो एकूच उपाय की बिटर्स घेवन हें करपाचें म्हणून इट शूड बी ट्राय टू एक्सटिंग्विश बिफोर इट बिकम्स मिड स्टोरी. पण 3 दीस फॉरेस्ट डिपार्टमेंट उजो लागला हे मान्य करपाकच तयार नसले. तो प्रॉब्लेम झाला. मान्य करपाक तयार म्हणजे तेच म्हणणे आसा की पयली तो डिटेक्टर जावपाचे. डिटेक्टर कोण जाले कितें उपयोग आसा? पहिले 3 दीस कोण पावूकच ना. जेन्ना तो एस्कलेट जालो आणि लांबच्यान उजो दिसपाक लागलो तेन्ना लोकांक कळ्ळें की अरे हा उजो लागलो. द फॉल्ट ऑफ प्लॅनिंगच ना. पयली सकून ते मनीस आतां सीझन सुरू जाता फेब्रुवारी टू जून सीझन आसता 5 महिने. ह्या सिजना भितर आमचे मनीस थंय त्या जाग्यार व्हरून दवरपाक जाय मुद्दाम. त्याच्यार पावता तांकां सांगून दवरपाक जाय तुम्ही मातशे काशे कास्तीक काडत पण इतलें करात. आतां सांगता तुमकां तांच्यानी एक फायर ब्रिगेडीचो उल्लेख केलो, फायरचो म्हणजे डिपार्टमेंटाचो उल्लेख केलो म्हणून. तांचे पयलींचे जे डायरेक्टर अशोक मेनन तांणी हेराल्ड टीव्हीक एक इंटरव्यू दिल्लो. तातूंत तांच्यांनी सांगिल्लें की ते जेन्ना पदार आशिल्ले तेन्ना 2021 सालान एक मिटींग जाल्ली. त्या मिटींगेन तेंच्यांनी कितें सजेस्ट केल्लें टू प्लेस अंडरग्राउंड वॉटर स्टोरेज टँक एट द बफर झोन इन द फॉरेस्ट, टू हॅव 4x4 व्हेकल इक्विप विथ द पंप्स टू वेट फॉरेस्ट एरिया and to purchase fire beater equipment and to have motorcycle response and other equipment which were purchased from the central fund. पण हाचेर कितेंच सरकारान करून अशें तांचें म्हणणें आसा. म्हणजे फायर डिपार्टमेंट सांगता की तुमचे कडेन उजो लागू शकता, उजो लागलो जाल्यार तुमी हें करपाक जाय आणि ते फॉरेस्ट डिपार्टमेंट निग्लेक्ट करता. तुमकां कितें म्हणपाचें? साहेबान सांगला ते भशेन एक बरें ऑडिट जावपाक जाय. हे ज्यो गोष्टी आसा न्ही ह्यो इन आयसोलेशन ताणें म्हटलां आसत इट वॉज अ ब्रॉडर इंटेन्शन की असो एक प्लॅन आसपाक जाय. पण येदें व्हडलें रान राखतलो जाल्यार ताका एक कॉम्प्रिहेन्सीव मास्टर प्लॅन जाय आणि तो कॉम्प्रिहेन्सीव मास्टर प्लॅन इम्प्लिमेंट करतलो जाल्यार ते सगळ्या एजन्सीचो तितून हातभार आसपाक जाय. अशें इन आयसोलेशन आमी एक फॉरेस्टा कडेन किंवा इन फायर ब्रिगेडी कडेन किंवा कलेक्टरेट किंवा आनी कोण आसा तांचे कडेन पळोवपाक शकना. हे सगळ्यांचो हितून एक ताका लागून म्हणटा न्ही डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी. कळ्ळें तुमकां? हे सगळें आमी ते लागल्या उपरांत मागीर धांवपळ करप ताका कांय फायदो जायना. तो पर्यंत हे सगळें आतां हाजेर आज ऑडिट कित्याक जावपाक जाय? आज कितले लासला क्वॉन्टिटेटिव्ह आनी क्वॉलिटेटिव्ह कितें लासला आणि आज जर फाल्यां एक इकॉनॉमिक आर्थीक जर ताजेर व्हॅल्यू घालपाक गेले जाल्यार ह्या पर्यावरणाक किंवा ह्या आमच्या गोंयच्या स्टेटीक कितले लॉस जाला हाजेर सुद्धा एक व्हॅल्यू घालपाची आज गरज आसा. कापस्तादच ना हे सगळें करपाची. हे आतां तुमी सांगताले पळय आतां हे ताळे घेवन उजो पालोवपाचे पयर सांगता पळय हांगा पणजे स्मार्ट सिटीचे काम तो मनीस आपले हेल्मेट काडटा आणि उदक त्या एक व्हिडिओ असो पळयला आमी हेल्मेट काढून तो उदक अशें काडटा आणि ते दुसरे कडेन भायर उडयता आपले हेल्मेट घालून. जर तो आपले हेल्मेट आणि तो एक कोन घेवन जो मार्कर कोन असता रोडाचेर एका सायडीन एकटो कोन घालता उदक काडटा आणि दुसरे कडेन घालता आणि तो आपले हेल्मेट घालून उदक काडटा. ही परिस्थिती. दिस इज अ रिफ्लेक्शन एव्हरीवेअर हांगाच न्ही. सो म्हणून कितें आसा जोपर्यंत तुम्ही प्लॅनिंग करना जोपर्यंत आसी तुम्ही म्हणटाले पैसे खंयचे 1000 कोटी मोडपाक पैसे खंयचे हांगा धुल्ल करून सगळ्यांक उद्ध्वस्त करून उडोवपाचे. पैशांचे केन्ना शॉर्टेज आसना. हांव सांगता तुमकां सरकारान हेंचे सारखे इंटेन्शनच ना करपाचे. हांकां फक्त चोरी खंय करपाक मेळटा तितून पयलीं ते एक्सपेंडिचर करतले. मनी एव्हरीथिंग इज सेंटर्ड अराउंड मनी आनी हेंची पोटां. सॉरी टू यूज दीस क्रूड वर्ड्स पण दीस इज द फॅक्ट ऑफ द मॅटर. हांकां ते विजन ना. हांकां तेजे पर्यावरणान पयली सुवातेर तांकां ती आपुलकी ना. कितेंय उडोवपाक रेडी आसा ते कोणाची घुमटी सुद्दां उडोवपाक रेडी आसा ते सो लॉंग एज दे गेट देयर मनी. तुम्ही सध्या गांवागांवांनी वचून जागृती करतात. म्हादय वाचोवपा खातीर तुमचो जे आतां लढो सुरू आसा हो जो विशय आसा हो तेका एक सप्लिमेंटरी असो सब्जेक्ट आसा. तर हाचे विशीं तुम्ही जागृती करतले गांवांनी वचून? आमचो एक नेक्स्ट कोर्स ऑफ एक्शन आसा प्लॅन केला. कालच मिटींग जाली. सो
हाजे विशयी जागृती करतलेच, पण आमचो मेन आतां हें जें आसा पळय म्हादयचें हो इश्यू, तो इश्यू ज्या परेन एड्रेस करपाक जाय आशिल्लो, म्हणजे एक डिनायल डायवर्ट जावकूच ना, कांयच ना, तशें कांयच ना. हें जें आंदोलन आसा तें सरकाराचे विरुद्ध आंदोलन आसा आनी अशेंच एक कितें तरी एवरी टायम तशें जाता, म्हणजे ताजो कावंटर तसो जाता सरकारा तर्फे. हें सरकाराच्या तर्फे आंदोलन ना, सरकारान आमच्या बरोबर येवन हें आंदोलन कर्नाटका गव्हर्मेंट आनी सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन करपाक जाय आशिल्लें. सो तशें जायना. सो आतां हिल कटींग जालें, कोण खंय हिल कटींग जालां? एवरी डे एलवी सरान सांगलें म्हणून एवरी डे खंयच्या जाग्यांनी हिल कटींग जालां. पण देर इज अ डिनायल. स्मार्ट सिटीच्या नांवान फूल पणजे काबार करून उडयला, सगळे कडेन डिगिंग चल्लां, तेंय डिनायल जाता. प्रत्येक म्हणजे आमी पळयतात, पब्लीक इज अफेक्टेड, सामके इतले त्रास जाता लोकांक. पूण तरी आसतना the government is cool आणि वयल्यान म्हणटात हे एक्टिविस्ट कितें दे आर मेकिंग इट पॉलिटिकल, दे आर स्पीकिंग अगेन्स्ट द गव्हर्मेंट. म्हणटात दिस इज नॉट अगेन्स्ट गव्हर्मेंट, दिस इज गव्हर्मेंट विथ द गव्हर्मेंट. वी शूड हॅव फॉट विथ कर्नाटका गव्हर्मेंट न्ही. पण तशें जायना. दिस इज डिनायल. झाडां मारतात, कितल्या कडेन झाडां मारतात. पणजे तर काबार गेला इन द नेम ऑफ सगळे पयशे करपाक खातीर. सामकें सिरियस आसा खंयचे आतांची जी आग लागता सामकें सिरियस आसा. ते सुद्धा डिनाय जाले न्ही, ते सुद्धा डिनाय जाले. आग लावूकूच ना म्हणून, उजो लावूकूच ना म्हणून. हे रिझर्व जावपाक जाय. हो प्रांत जो आसा तो कम्प्लिटली आउट ऑफ बाउंड्स जावपाक जाय आणि कोणाक थंय ह्युमन इंटरफिरन्स जावपाक जायना. म्हणून ताका एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मास्टर प्लॅन जाय. ज्या लोकांक इंटेन्शन आसा, कितें जाला आतां हांगा कॅपिटलिस्ट सामके चड वाडल्या, ते बॅगां घेवन येत आसा, ते बिच्यो संपोवन आतां ते थंय डोंगरार पावले. कोल मोले सगळे इश्यूज, सगळे आतां ट्युरिझम आनी नाका ते आतां हांगाचे सगळे मॅच जाल्ले आसा ते थंय व्हरून पावोवपाचे तेजेर आसा. म्हणून बायोडायवर्सिटी जो युनेस्को लिस्टेड कर्नाटका, महाराष्ट्र, गोंयाचो भाग कित्याक जायना? कितें तरी इंटेन्शन आसा. सर आतां केन्नाच्यान ते वायल्ड लायफ सेंच्युरी नोटिफाय जावची म्हणून हे करतात, तेंय जायना. टायगर रिझर्व जायना. राजेन केरकर सरान टायगर रिझर्व जावचो म्हणून केन्नाच्यान तांची मागणी आसा, तेंय जायना. सो सगळे ह्यो गजाली जायनात. सो सगळ्यो, पूण कर्नाटका गव्हर्मेंटान त्यो जातात, तांचे कडेन जाता. सो हे सगळे हाजे खातीर दिस इज अ टोटल कॉलॅप्स. ही जी आग लागली तेका लागून एक तर वनसंपदा नश्ट जाली, वनस्पती नश्ट जाले, पण सगळ्यात व्हडलो जो आसा तो जंगली शोपदा जी आहा तेंचो अधिवास नश्ट जालो. पयलींच गवे येतात, चितळां येतात, बागायतीन लोकांचे लुकसाण करतात. आता ह्या आगी लागून तेंचो अधिवास नश्ट जालो, तर शेतकऱ्यांचे बागायतदारांचे लुकसाणय आता हेचे फुडें जावं येता. अहो तुमकां धोको दिसना? आता 2009 ते 2021 मेरेन आमी पळयले की जे सरकार 2002 सांगताले, हांवें RTIच्या अंडर म्हायती मागली गोंयान वाघ ना म्हणून, आणि ह्या कालखंडान 2009 ते 2021 5 वाघ जे आसा तांकां लोकांनी मारले. आता मारले कित्या खातीर? कोण सांगता ते आमचे म्हणजे गोरवांचेर हल्लो करता. आता गोरवांचेर हल्लो कित्याक करता? इतली शिकार जाली, खावपाक गोड्या वाघांक कांयच ना. वाघांनी तांकां दिसले की कुत्रे आसा, तांकां दिसले ही म्हशी आसा, म्हणजे जंगलातली शिकार वाढली. एंटी पोचिंग ज्यांचो विभाग हा तो कार्यरत ना, तेका लागून वाघ भायर येयले अशें तुमकां म्हणपाचें. आनी 5 वाघ मेले. आता सध्या कितें जाल्लें आसा, 2 बछडे 1 वागीण, त्या शिवाय 1 मादी आणि 2 मादी आणि 1 व्हडलो वाघ, असे मिळून 6 वाघ आसा. आता ह्या 6 वाघांत जे तुम्ही जर लक्ष दवरले आणि तुम्ही जर जे आग लागलेली आसा तो सगळो परिसर जर मॅपार घातलो आणि पळयलो, आणि त्याच्या पयलीं आम्ही प्लॉट करून दिल्ले सरकाराक अधिकृतरित्या आम्ही दिल्ले की बाबा हे सगळे टायगर मुवमेंट असलेले जागे, हे सगळे जागे टायगर कॉरिडॉर तो जाळून लासून ना नपैत केल्लो आसा. आता खंय वाघ आणि कितें रावताले ते वाघ आता लोकांच्या घरान येतालेच घरांनी. आता बिबटे कशे येतात, बिबटे आता वेर्णा येवपाक लागला, वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटान. आमचे फोंड्याचे लोक सांगता तुमचे गवे म्हणटा, म्हाका सांगता तुझे गवे म्हणटा आमच्या शेतान येता आणि मागीर आमच्या घराच्या दारान रावता कांय लोक आणि म्हणटा हेका लागून आमकां माकड मारूंक मेळना, हेका लागून वानर मारूंक मेळना. म्हणजे हे जे आसा, हांव म्हणटा म्हाका काय वायट दिसना. लोक म्हणटा हे म्हाजेच आसताले. कशें आसा की लोकशाहीन लोकांकूच हक्क आसा मतांचो, जनावरांक ना, आवाज ना. आणि ही परिस्थिती आसा. मनीस जर ह्या पृथ्वीचेरच उरपाक जाय आणि ताका कोणूच स्पर्धक नाका. जर गोंयान ही तशी परिस्थिती येयली जाल्यार खूब बिकट जातली. मागीर जशे आता कुत्रे लोकांक चावतात तशेंच मागीर फुडें
ही जनावरां आसा चंद्रपुरा जी परिस्थिती येयल्ली आसा तीच आमचेर येतली परिस्थिती. म्हणजे ही सगळी जंगली शॉपदा ती वस्तीन भायर सरतली. हय येतली निश्चित आनी येवपाक सुरवात जाल्लेली आसा. पणजे बिबटो आयला न्ही. पणजे बिबटो आयला. फॉरेस्ट डिपार्टमेंटान प्रोएक्टिव्ह स्टेप कितें घेवपाक जाय हे सगळे जर हाताळतलो जाल्यार तुमचो अनुभव कितें? मेन मुख्य पयशे जाल्यार तांणी जे पळय डिपार्टमेंट जे आसा एट द हायेस्ट एचेलॉन शूड हॅव विल. त्यांचे कडेन इच्छा शक्ती आसूंक जाय की आपण हे करतलो, हे आपण हे सगळं ओझो आपण थांबयतलो. ही त्यांचे कडेन बिल आसत जाल्यार तांच्यान कितेंय करपाक जाता. तांच्यांनी प्लॅनिंग कशें करप? प्लॅनिंग करपाक मनीस थंयसर चड दवरपाक जायत, तांकां ट्रेन करपाक जाय, तांकां इक्विपमेंट दिवपाक जाय, थंयसर उदकाची वेवस्था करपाक जाय. फॉरेस्ट फोर्साचो उल्लेख केलो न्हू, तो कितल्या जाणांचो फॉरेस्ट फोर्स आसपाक जाय? एका सँच्युरी भितर कांय ना जाल्यार ऍटलिस्ट कमीत कमी 50 ते 60 मनीस तरी जायत. 50 ते 60 मनीस तरी कमीत कमी एका सँच्युरी भितर जायत. 100 पासून म्हळ्यार कोता येता. पयशे फुकट बसपाचे ना, पण ते मनीस नासत जाल्यार थंयसर काम जायना. आणि तांकां थंय रावपाची बरी वेवस्था वेवस्था जाय, तांकां ते प्रोविजन्स जायत, तांकां ते वावुरपाची वेवस्था जाय. पण ते वायल्ड लायफ मॅनेजमेंट प्लॅनच काय सँच्युरीचो इम्प्लिमेंट इंट्रस्ट घेना जाल्यार कसो जातलो? तो करपाक जाय, इंट्रस्ट घेवपाक जाय. हे रान म्हजें आसा आनी ह्या रानाची उदरगत हांव करतलो हो इंट्रस्ट नाका. पॉलिटिकल कारणा खातीर तुमी निसर्गा कडेन खेळपाक जायना. पॉलिटिकल बरें आसा, पण जी पळय सरकार जेन्ना पॉलिटिकल म्हणजे अमूक एक पार्टी असो न्ही, ना आमची गव्हर्नमेंट जेन्ना एक गजाल डिपार्टमेंटाचे ऑफिसर आसात काय ना, ते दे आर रिसिविंग देअर पे एव्हरी मंथ. तांणी तितली तरी काम करपाक ना, कमीत कमी तितले ताणें आपलें काम करपाक जाय, आपलें कर्तव्य निभावपाक जाय. तितले करीत जाल्यार हो प्रश्न येवचोच ना. तुमकां दिसता की सरकारान खंयचे कर्तव्य पार पडपाक जाय? सरकार खरें सांगू केन्ना केन्ना उतरां रॉंग येत, पण सरकार निकामी जाल्लें आसा. देर इज नो वील टू डू एनीथिंग. म्हाका दिसता आतां ह्या टायमार आय एम नॉट सेईंग की फाल्यां तातूंतल्यान कितें तरी बरें निष्पन्न जातलें, पण एक ट्राय करपाक हरकत ना. बरे ग्रीन जजीस म्हणून येवन गेल्ले आसा, तातूंतले एक कोणाक तरी आज सरकारान जर नेमिना एक बरो ग्रीन जज नेमून लोकांक डिपोज करपाक आपोवपाक जाय. आतां फाल्यां जर कारखानी साहेबाक दिसता की दीज आर द स्टेप्स रिक्वायर्ड टू बी टेकन, ही हॅज टू पुट एन एफिडेविट अँड प्लेस इट बिफोर हिम. राजन केरकराक दिसता की अशे स्टेप्स घेतिल्ले जाय, प्रजालाक दिसता अशे स्टेप्स घेतिल्ले जाय, आनी कोणाक दिसता की अशें घेवपाक जायना म्हणून तांणी सुद्दां डिपोज करपाक जाय. कॉम्प्रिहेन्सीव कन्सल्टेशन जावपाक जाय. आनी त्या जजान रिटायर्ड आसूं, पण त्या जजान हो रिपोर्ट लोकां मुखार 3 म्हयन्याचे भितर हाडपाक जाय. आनी हें जर जायना, एटलिस्ट म्हाका दिसता गोवा खंडपीठ जे आसा तांणी तरी हें कॉग्नायझन्स घेवन हाजेर रिपोर्ट मागपाक जाय, ना जाल्यार कोर्ट अपॉइंटेड एक ज्युडिशियल कमिशन स्थापन जावपाक जाय, जेणे करून सगळ्यांक ऑपॉर्च्युनिटी मेळपाक जाय की ताचे मुखार कितें आपल्या मनान आसा तें मांडपाक. आनी तातूंतल्यान कितें तरी एक मार्क काडून मागीर एक फूल प्रूफ सोल्युशन, आनी तें जर पाळिना जाल्यार कंटेम्प्ट ऑफ कोर्ट अशें कितें तरी हार्श स्टेप्स घेवनूच जाल्यार कितें तरी जावपाक शकता. लायक जस्टीस रिबेलो साखर नांव घेना करता. आता साधारणतः एक आता अदो तेंच्यांनी जशें म्हाका आतां एक मेसेज दिलो की 15,000 कोटी रुपयांचे फॉरेस्टाचे लुकसाण जाले आसूं येत ह्या आगीक लागून एकट्या 70 तर त्या जागेचेर परतून फॉरेस्ट निर्माण करचे पडटले, ते झाडां लावची पडटली. हे सगळे करपा खातीर तुम्ही लोकांक अपील करतले? इग्नोरिंग ना अपील अवेअरनेस जायते करत लोकांनी वचून आता ती परत रिस्टोर करपाक जाय आणि फुल वन महोत्सव आम्ही सेलिब्रेट करता, हे करता, सगळं इट इज बिकम ऑल अ फार्स. आणि इग्नोरिंग पीपल्स वील. आता लोकांनी कितले ओपोज केले, कितले म्हणल्यार द गव्हर्नमेंट इज जस्ट इग्नोरिंग. आता मी पॉझिटिव्हली कशें पळोवंक शकता की अंदू जे वन महोत्सव आसतले ते 70 जातले करत आसा. आता आम्ही सांगता आसतना हे सांगतले न्ही रिगार्डिंग रिफॉरेस्टेशन एंड अफॉरेस्टेशन, हे सगळे सांगतलेच, पण एट द सेम टाइम म्हादयचो इश्यू आसा डायव्हर्शनाचो, हो सगळे अवेअरनेस सगळे चालूच आसा. एक्चुअली लोक खूप करतात. ऑफकोर्स देर आर मेनी पीपल हू डोंट बिकॉज दे आर अलाइन्ड विथ द गव्हर्नमेंट, ते दिसून सुद्धा काय उलयना. कशें दाखयला की एक्टिविस्ट आर द विलन आणि जे सरकार करता ते करेक्ट. हांगा आमकां खंयचेय सरकार जावं ते, आमी आमकां खंयचे पॉलिटिकल पार्टीचे वी आर नॉट इंटरेस्टेड. हुएवर इज इन पावर दे शूड डू द नीडफुल न्ही. एनवायरमेंटाच्या तर्फे तांचे काय कर्तव्य ना. आता हो उजो लागलो आणि ते रिस्टोरेशन ऑफ द फॉरेस्ट काय कर्तव्य ना. जायते जे आसा हिल कटिंग चलता ती कित्याक स्टॉप जायना, पण जे फुल डिगिंग करून उडयला ते कित्याक स्टॉप जायना. सो स्मार्ट सिटीच्या नांवान कितलो पयसो करतात तुम्ही स्मार्ट सिटीच्या नांवान. फॉरेस्ट परत हाडपा खातीर तुम्ही वावुरतले?
वावुरतले पण आम्ही सांगतलेच न्ही, आम्ही सांगपाक शकता फॉरेस्ट डिपार्टमेंटाक, आम्ही सांगपाक शकता, अपील करपाक शकता. लोकांचो सहभाग म्हणटा लोकांचो सहभाग म्हणजे लोकांक दिसपाक जाय, लोक फुडें येना थोडे जायते म्हणून एल्विस बाबा वी हॅव विटनेस की लोक फुडें तशें येना, लोक सांगता वी आर विथ यू म्हणून फेसबुकाचेर सगळे सांगता अशें करता वी आर विथ यू, पण ते जेन्ना आमी आंदोलनाक कॉल करता तेन्ना लोक आंदोलनाचो विषय न्हू, इट इज पार्ट ऑफ ऑल दीस. म्हादय म्हणजे इट इज पार्ट ऑफ एव्हरीथिंग, सगळे हातून आयले. सो आमी लोकांक एब्सोल्युटली सांगतले की फॉरेस्ट डिपार्टमेंटाक सांगले की तुम्ही परत अफॉरेस्टेशन करात म्हणून. इतले नुकसाण जे जाल्या हाजे ऑडिट जावपाक जाय. कितली बायोडायव्हर्सिटी म्हणजे आर्बोरियल हेरिटेज जी म्हणटा आमी झाडाचे आनी कितें कितें डिफरंट टायप्स ती सगळी नष्ट जाली आसतली, ती सगळी रिप्लांटेशन करून हे जावपाक जाय. एकच कितें आहा थंय एक जर त्या वाठारान भोवशी थंय कांय लोकांच्या मनान अशें घातला की अरे हे मागता ते मागण्यो जर आमी इम्प्लिमेंट केले जाल्यार तुमकां त्रास जातले. कोणाक त्रास जायना, खरें सांगू कोणाक त्रास जायना. तांचे व्यवस्थितपणे तांचे कितें इकॉनॉमिक एक्टिविटी आसा ती प्रोटेक्ट करून सगळें करपाक शकता. पूण सरकार आतां राजन बाबान सांगला तशें अरे आमकां तुमकां लागून हें करूंक मेळना, तुमकां लागून तें करूंक मेळना, हें मिसगायडींग चल्लां त्या स्थानीक लोकांक. तांकां सुद्दां बरे भशेन बसून सांगत दे वील फुली अंडरस्टँड एंड वी कॅन प्रोटेक्ट आवर फॉरेस्ट. केरकर बाब हातूंतल्यान वाट कशी काडप? वाट म्हणजे कशें आसा, हांवें सांगलेलें आसा त्या पद्दतीन जर सरकार जर चिंतीत जाल्यार त्यो गजाली जावंक शकतले. आतां ज्यो जागा उद्ध्वस्त जाल्ले आसा थंय परतें वनीकरण करपाक येता. मागीर जे अनाथ अशे जे वाघ आसा तेंची आमी बाबा राबितो कसो सुरक्षीत करतालो ते पळोवपाक जाय. आनी हेच्या फुडें सरकारान कितें करूंक जाय की जे फॉरेस्ट गार्ड आसा तेंकां सुद्दां कशा पद्दतीन अग्निशमन करपाक येता तेची प्रशिक्षण दिले, तेंच्या कडेन अद्यावत यंत्रणा दिली. आणि आमी जे हे म्हणतात आपले फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया त्याच्या कडल्यान अलर्ट बाकीच्या राज्यांत मेळटा, गोंयाकूच कसो मेळना हेचेरूय अभ्यास जावपाक जाय. आणि जे तंत्रज्ञान आसा आधुनीक तंत्रज्ञान त्याचो उपयोग करून आमी ह्यो ज्यो आगी लागतात किंवा अतिक्रमण जाता ते रोखपाक शकतात. आणि त्या दृष्टिकोनांतल्यान सरकाराचेर अंकुश दवरपाचें काम आसा ते आमी करताले, करीत रावताले. फॉरेस्ट ऍक्ट्स पळय आसात, कायदे आसात फॉरेस्टाचे, त्या कायद्यांचे सारखे जे पालन एक्झिक्युशन इम्प्लिमेंटेशन जे केले वचपा जाय त्या संबंधित अधिकाऱ्यां कडसून त्या यंत्रणे कडसून ते तशें जायना, ते तांणी करपाक जाय. ते केल्या पासून सगळे जाग्यार पडटले. तशें केल्यार जाग्यार पडटले हय, पण ते तांणी इम्प्लिमेंट करपाक जाय कायदे. ते खंय करेक्ट कायदे कित्याक तर ते कायदे जर सारखे इम्प्लिमेंट केले जाल्यार कांय अशी प्रॉब्लेमां जावंक शकना. आनी सेकंड म्हणटा ती एक अकाउंटेबिलिटी आमकां मेळपाक जाय ह्या लोकां कडल्यान, जाका टॅक्स पेयर पगार दिता सगळे ही यंत्रणा दिल्ली. पिपल्स पार्टिसिपेशन कशें वाडूंक शकता? पिपल्स पार्टिसिपेशन जाताच न्ही. आतां पळय तो वर्तमानपत्रांचेर बरयता, तो लोकांक नॉलेज दिता, तातूंतल्यान लोकांचे पार्टिसिपेशन. तांची खंत कितें आशिल्ली, तांच्यानी एक खंत व्यक्त केली की 71 झाड जर पणजेन मारले जाल्यार काय लोक एकठांय येता, आवाज उठयता, बरी गजाल आसा. पण कितलीशीच झाडां 70 जळून गेली तरी लोकांक ताचे कितें पडिल्लें ना. तांच्यानी सांगलो की एक गांवच नश्ट जालो तरी लोकांक ताचे विशीं कितें पडूंक ना. पण ते नजरे आड आसा अशें तुमकां दिसता? अशें ना, हांव सांगता म्हजे एक्सपिरियन्स. थंय एक अननोन काय नोन फियर फॅक्टर लोकां मदीं खूबच हे जालो, प्रसरलेलो आसा. म्हणून लोक तुमचे कडेन उलयता तेन्ना अशें कॅमेरा सुद्दां ऑन करपाक तुमकां दिना. ओके, हाजेर कितें दॅट इज अ फियर फॅक्टर त्या वाठारान की कोणेच उलोवपाक जायना. म्हणजे टायगर रिझर्व जालो आमकां त्रास जातलो, सँच्युरी जाली आमकां त्रास जातलो अशें तेंच्या तकलेन ना ना. लोक पीपल आर विथ यू. ओके, मेजॉरिटी ऑफ द पीपल आर विथ यू, दे सबस्क्रायब टू वॉट यू से इज करेक्ट म्हणून. पण तांचेर एक भंय आसा. ओके, आता तो भंय कसलो आसा तो तुमी पळया. त्या भंयाक लागून ते उलयना. कितें लोक पार्टिसिपेट जावपाक रेडी आसा, लोक ते प्रोटेक्ट करपाक रेडी आसा. त्या गांवा वाठारांतले लोक, त्या जमनीचे लोक, त्यांचो पांय जमनीक लागल्या शिवाय जगोंक शकना असले लोक ते. तर ते कशे हें पळयतले की झाडां मारतात, सगळे करपा फाटल्यान ती शक्ती आहा अशें तुमकां म्हणपाचें आहा. हे सगळे आग बीग लागता त्याच्या फाटल्यान ती भंय घालपी शक्ती आसा. कित्याक तांच्या फाटल्यान बॅगां आसा पयशांची, ती तुमकां पयशांची बॅगां फुडें दिसची ना. ताच्या फाटल्यान बॅगां आसा म्हणून हे फुडें एक्शन अशें जाता. जाणा प्रज्वल बाब, सो म्हाका दिसता जेन्ना आमी एक्चुअली हो तेंच्यानी एक वेगळो एंगल काडलो की एक व्हडली शक्ती हे सगळे करपा फाटल्यान आसा. म्हादय आनी सत्तरी खंय तरी समीकरण आसा एक्चुअली. म्हणजे म्हादय म्हणजे मांडवी, हांगा येता ती मांडवी. पण हे समीकरण आतां
हे ज्या तरेन फुडें येवपाक जाय आशिल्लें ओके तशें जायना तें तशें येना लोकांक दिसता आसतलें ओके अशें वाचपाक आसता तातूंत एकूच वॉयस आमकां दिसता तो राजन केरकर सराचो फॉर द मेनी इयर्स पूण ताकाच खंय तरी एक हें अशें पळयताना ताणें म्हणटा टायगर रिजर्व ते मागीर डिनाय करता ना टायगर नाच तो एकटोच म्हणटा टायगर अशें खंय तरी एक जायते प्रेशर तांचेर आसा अशें म्हाका दिसता सो ते प्रेशरांतल्यान भायर सरून लोकांनी सामकें आतां अफॉरेस्टेशन करपाक मागणी करपाक जाय प्लस म्हादयचो जो लढो आसा तो फुडें व्हरपाक 70च्या लोकांचो सामको मेजर आमकां सपोर्ट जाय. हो प्रोग्राम सोंपयतना तुमचे एक फायनल वर्ड तुम्ही सांगा मागीर आमी सोंपोवया प्रोग्राम. आतां सोंपोवपाच्या वेळार हांव इतकेंच सांगूंक शकता की जो मेरेन जंगल रावना तो पर्यंत मनशाक उदकूय मेळचें ना आनी हें उदक मेळना जाल्यार लोकांचे जनांचे जीवन जें आसा हें समृद्ध जावचें ना. ताका लागून सगळ्या गोंयच्या लोकांक विनंती करता की हे जे जंगल नश्ट जाल्लें आसा तें आमी परते कशें निर्माण करताले. जंगल म्हटल्या उपरांत केवळ जंगल तेतून काजू हे जंगलान येना बागायती पिकां जंगलान येना. जंगल हे मनशाक प्राणवायू दिता. वडाचें झाड पिंपळाचें झाड हीच आमची संपदा आसा ती कशी थंय येतली आनी आमचें जीवन समृद्ध कशें जातलें हें सगळ्यांनी पळोवपाक जाय. ते करपाच्या नदरेंतल्यान जे प्रयत्न जाताले ताका हांव वांटेकार जातलो हें अशें सांगता. तुम्ही पळयतात पॉयंट काउंटर पॉयंट प्रोग्राम. फाटले एक वरभर आमी म्हादयच्या सँक्च्युरीन लागिल्ली आग ती आग लागपा फाटल्यान कांय कारणां आसतात. आग फाटोवपा फाटल्यान कितें कितें उपाय जाता तेचेर आमी पळयले आनी ताचो परिणाम कितें जावं येता आनी हाचे फुडें कितें करपाक जाय हाचेरय भासाभास केली. राजन केरकर बाब, मिलिंद कारखानीस, एल्विस गोम्स आनी प्रज्वल साखरदंडे सर तुम्ही सगळे जाण हांगा मुजरत आयले आमकां टायम दिलो तुमचो तेचे देव बरें करूं. नमस्कार.